नमस्कार. आज मी बनवते आहे व्हेज चिल्ली. अगदी हॉटेल स्टाईलमध्ये. लागणारं साहित्य घेतलं. आता इथे मोठ्या भांड्यामध्ये मी शिमला मिरची, बटाटा घेतलेला आहे, फ्लॉवर, कांदा आणि मशरूम घेतले आहेत. आता हे व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करायचं आहे. त्यासाठी मी कॉर्नफ्लोअर घेतलं, मैदा ॲड केला, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट, काळी मिरी पूड आणि इथे मी थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता तेल व्यवस्थित तापल्यानंतर मी इथे एक-एक करून सर्व भाज्या सोडून घेतल्या. क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतले आहे. आता एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं. बारीक चिरलेलं लसूण आणि आलं इथे मी टाकलं आहे तेलावरती परतवायला. थोडीशी मिरची ॲड केली, जेवढं तिखट हवं त्या प्रमाणात बारीक चिरलेली. आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता इथे बारीक चिरलेला कांदा मी ॲड करते आहे. साधारण अर्धा कांदा आहे हा. त्यानंतर मी इथे कांदा व्यवस्थित मऊसूत परतला, की त्यामध्ये बारीक चिरलेला कोबीसुद्धा ॲड करून घेते. कोबीसुद्धा थोडासा नरम झाला, की त्यामध्ये चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड घेतली आहे. त्याच्यानंतर सोया सॉस, रेड चिली सॉस आणि इथे मी व्हिनेगर थोडंसं घेतलं आणि थोडीशी शेजवान चटणी. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आता मी इथे थोडंसं पाणी ॲड करून थोडी ग्रेव्ही तयार करून घेतली. त्यानंतर जे आपण व्हेजिटेबल्स फ्राय करून घेतल्या होत्या, त्यासुद्धा मिक्स केल्या व्यवस्थित. वरून कांद्याची पात ॲड केली. अशा पद्धतीने तयार झाली आहे आपली मस्तपैकी हॉटेल स्टाईलमध्ये व्हेज चिल्ली.